नमस्कार. नवरात्र नवध्वज चित्र देश पहिला स्वित्झर्लंड नुकताच म्हणजे 2019 साली लिहिले. मी आपल्या माननीय राष्ट्रपती महोदयांबरोबर स्वित्झर्लंडला जाऊन आलो आणि त्यामुळे आता हे लिहायला बसलो. तसा मी यापूर्वीही स्वित्झर्लंडला गेलो आहे, कामासाठी म्हणून आणि टुरिस्ट म्हणून पण यावेळची ट्रीप खाशा स्वारींबरोबर असल्यामुळे लिहिता झालो. पहिल्यांदा टुरिस्ट म्हणून गेलो तो बहुधा 2010मध्ये. आईसलँडमध्ये ज्वालामुखी जागृत झाला होता आणि ती राख आमच्या ट्रीपची राख रांगोळी करणार की काय असं वाटत होतं. ट्रीप सुरू झाली खरी, पण सगळी हॉटेल्स फुल होती. दमून भागून स्वित्झर्लंडला पोचलो. रात्री हॉटेलच्या खोलीत झोपलो. सकाळी उठून खिडकीबाहेर बघितलं आणि ते अविस्मरणीय दृश्य मनावर कोरलं गेलं. बर्फ बर्फ बर्फ. हॉटेल्सच्या टंचाईमुळे आम्हाला राहायला लागलं होतं स्कीइंग रिसॉर्टमध्ये, डोंगर माथ्यावर, आणि चेक इनही केलं केबल कारचा प्रवास करून. पुढे मग आठवडाभर सगळ्या ट्रॉली, केबल कार, स्कॉक व्हील रेल असा विविध प्रवास केला देश बघत. स्वित्झर्लंड संपूर्ण देश सुंदर आहे. झुरिक या आर्थिक राजधानीतही भलं मोठं सरोवर आहे. लुझन या पर्यटन स्थळाहून तर पर्वत, सरोवर, नदी सारं काही जाण्याजोगं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी व्हीलचेअरही जाण्यायोग्य सुविधा आहेत. स्विस रेल जगात प्रसिद्ध आहे, किफायतशीर, वक्तशीर आणि आरामदायी म्हणून. माउंट इटलिस, पिलॅटस, युंगफ्रा अशा पर्वतरांगा आहेत आयुष्यात. तिथे वर खाली जाता येताना हिरवीगार कुरणं दिसतात, बर्फाच्छादित डोंगर दिसतात, धष्टपुष्ट स्विस गायी दिसतात आणि मधूनच माणसं डोकावतात. स्विस गायींमुळे स्विस चीज प्रसिद्ध आहेच आणि नेस्ले आणि लेंडमुळे चॉकलेट्स. स्विस माणूस तंत्रज्ञानात वाकबगार आहे. लहान आणि मोठे दोन्ही प्रकारची यंत्र बनवण्यात कुशल आहेत ते. त्यामुळे रोलेक्ससारखी घड्याळं आणि सुप्रसिद्ध स्विस चाकू बनतात तिथे, आणि शिंडलर्ससारख्या लिफ्ट्स पण. आणि मुख्य म्हणजे त्या रोलेक्स आणि ओमेगा घड्याळात दिसते त्यावेळे बर हुकूम सगळे व्यवहार चालतात स्विसमध्ये. स्वित्झर्लंड हे बँकांसाठी किंवा कुप्रसिद्ध आहे, अर्थातच त्यांच्या गोपनीयता धोरणामुळे. स्वित्झर्लंडची राजधानी जरी बर्न असली तरी ते छोटंसं शहर आहे. झुरिक खालोखाल आहे ते जिनेवा, जिथे युनोची खूपशी कार्यालयं आहेत. स्वित्झर्लंडच्या अलिप्तता धोरणामुळे गेली काही वर्ष लाखो भारतीय पर्यटक स्वित्झर्लंडला जातात. त्यामुळे माउंट इटलिसला बर्फात जाऊन आलो की खाली गरम गरम बटाटा वडा आणि समोसा मिळतो. स्वित्झर्लंडमध्ये देवनागरीत सुस्वागतम लिहिलेले फलक आढळतात पर्वतमाथ्यावर, आणि बॉलिवूडचं चित्रीकरण सुरू असतं कुठे ना कुठे स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंडमधल्या बाझल या गावी खूपदा गेलो आहे मी. एक म्हणजे पूर्वीची सिबा आणि सँडोज या मिळून बनलेली नोव्हार्टिस ही कंपनी तिथं आहे कामानिमित्त. दुसरं ते शहर 3 देशांच्या सीमेवर वसलेलं आहे, स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि जर्मनी. इतकं की बाझल एअरपोर्टला म्हणतात युरोपोर्ट, आणि तुम्ही तिथे उतरून यापैकी कोणत्याही देशात जाऊ शकता. बाझलमध्ये तर त्रिवेणी संगमाचा एक पॉईंट पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाझल हे आपल्या रॉजर फेडररचं गाव. आईची खूप इच्छा आहे काश्मीरला जायची. आता जरा आशा पल्लवित झाली, पण तोपर्यंत तरी स्वित्झर्लंड हाच पृथ्वीवरचा स्वर्ग. मिझो, नवरात्र पहिली माळ 2025. लेख मात्र लिहिले 2019 साली. आजचा बोनस: स्वित्झर्लंडचा ध्वज. जरी लाल रंग जास्त दिसत असला तरी त्या लाल रंगावर असलेली शुभ्र श्वेत रंगातील पांढरी फुली जास्त उठून दिसते. रेडक्रॉससारखा पांढरा क्रॉस. स्वित्झर्लंडच्या अलिप्त तटस्थ धोरणाला साजेसा आहे हा पांढरा रंग. जाता जाता पांढरं निशाण म्हणजे शरणागती नव्हे, स्वित्झर्लंडचं सैन्यही आहे आणि नागरिकांना सैन्य भरती, काही वर्ष ड्युटी करणं सक्तीचंही आहे. मीनाने चित्रात मूल्यवर्धन केलं आहे. खाली त्या त्या देशाचा आकार रेखाटला आहे आणि त्यातून डौलाने फडकणारा त्या त्या देशाचा त्या त्या रंगाचा ध्वज. एक त्रिमित परिणाम येतोय त्याच्यामुळे. आजचा ध्वजरंग पांढरा, आजचा देश स्वित्झर्लंड. चित्रकार मीना शहा. नमस्कार.